Hello everyone. Let's continue series of sentences. And first sentence is तो केवळ योगायोग होता. तुम्हाला एखाद्याला बोलायचे की तो केवळ योगायोग होता तर बोला इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. सपोज तुम्हाला बोलायचे की तो केवळ योगायोग आहे तेव्हा बोला इट इज जस्ट अ कोइन्सिडन्स और यू कॅन से इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. द नेक्स्ट सेंटेन्स तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. ही डझंट ट्रस्ट एनीवन. ही डझंट ट्रस्ट एनीवन. ही डझंट ट्रस्ट एनीवन. तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. ती कोणावरही विश्वास ठेवत नाही. शी डझंट ट्रस्ट एनीवन. देन नेक्स्ट सेंटेन्स त्यानं खरोखरच मोठी चूक केली आहे का. तुम्हाला जर बोलायचं आहे किंवा एखाद्याला विचारायचंय की त्यानं खरोखरच मोठी चूक केली आहे का तेव्हा विचारा हॅज ही रिअली मेड अ बिग मिस्टेक. से हॅज he really made a big mistake. Say, has he really made a big mistake? त्याने खरोखरच मोठी चूक केली आहे का. तो केवळ योगायोग होता. It was just a coincidence. तो केवळ योगायोग आहे. It is just a coincidence. तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. ही डझंट ट्रस्ट एनीवन. ती कोणावरही विश्वास ठेवत नाही. शी डझंट ट्रस्ट एनीवन. त्यानं खरोखरच मोठी चूक केली आहे का. हॅज ही रिअली मेड अ बिग मिस्टेक. नेक्स्ट सेंटेन्स तू रात्रभर जागा राहणार आहेस का. आर यू गोइंग टू बी अवेक ऑल नाईट. Are you going to be awake all night? Are you going to be awake all night? तू रात्रभर जागा राहणार आहेस का. Awake. Awake means जागे राहणे. तू रात्रभर जागा राहणार आहेस का. आर यू गोइंग टू बी अवेक ऑल नाईट. देन नेक्स्ट सेंटेन्स उद्या तुला शाळेत जायचं नाहीये का. डोंट यू वॉन्ट टू गो टू स्कूल टुमारो. उद्या तुला शाळेत जायचं नाहीये का असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा विचारा डोंट यू वॉन्ट टू गो टू स्कूल टुमारो. उद्या तुला शाळेत जायचं नाहीये का. डोंट यू वॉन्ट टू गो टू स्कूल टुमारो. सपोज तुम्हाला एखाद्याला विचारायचं आहे की उद्या तुला ऑफिसला जायचं नाहीये का तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलाल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.